खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा घे हाती, तूच तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे, झेप घे वटुनी बळ सारे. वाट वाहू दे काही दिशा, थांबायचं नाय. लढत जा लढत जा, थांबायचं नाय. या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये. तोडून भीतीची बंधन तू घे धाव. आज तुझ माहेरी कुशीत स्वप्नाला उरी घे. पाखरा रे चल झेप तू घे जिद्दीची. आनसार उचलून आसमान घेऊन ये घरी रे. तुझीच बोली तुझीच गाथा, तुझ्या यशाचा तूच विधाता. उठ रे चल रे उड रे, झेप घे कर निश्चय बिन सारे. वाट वाहू दे काही दिशा, थांबायचं नाय. थांबायचं नाय, थांबायचं नाय, थांबायचं नाय. वाट वाहू दे काही दिशा, थांबायचं नाय. लढत जा लढत जा, थांबायचं नाय, थांबायचं नाय. Yes, sir, yes. ऐका, 2-2ची लाईन सगळे करा. ऐकलं का तुम्ही? 2-2ची लाईन. जय छत्रपती महाराज की जय. शिवाजी महाराज. बॅनर घे ना, बॅनर घ्या त्या बाजूला. बॅनर खाली. अहो हे घे ना हातात, हातात घ्या. मी बरोबर सूत्र फिरवतो. थांबा. माग माग धर, माग जा माग. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम.
पाहिजे सन्माननीय माननीय आजचे या ठिकाणचे प्रमुख आपले मार्गदर्शक आणि ज्यांनी खरोखर दृष्ट्या आज महाराष्ट्रामध्ये एवढं संघटन उभं केलं आहे ते सन्माननीय सुभाषराव पोखरकर सर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं नेतृत्व करण्यासाठी हजर आहेत। आज आपला हा लढा जो पेन्शनचा आहे हा जीवन मरणाचा आपला प्रश्न आहे। खरं वास्तविक सेंट्रल गव्हर्नमेंटने गेल्या 10 वर्ष हा प्रश्न चिघळत ठेवलेला आहे। आज आपण या श्रमजीवी लोकांचे नेतृत्व करत असताना या सगळ्या महाराष्ट्रामधून एक प्रकारची लहर उमटलेली आहे की जवळजवळ 187 उद्योगधंद्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाते ती अतिशय अपुरी आहे। त्याचा संसार त्या दर चालू नाही शकत आणि संसाराला काही सगळ्या गोष्टी आवश्यक असतात, परंतु आज पैसा ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे। आम्ही या ठिकाणी अनेक उद्योगातील लोक जे आहेत, विशेषतः बँका आहेत, कोऑपरेटिव्ह बँका, सहकारी बँका, त्याचबरोबर ती वीज मंडळ, कात्र डेअरी, एस.टी. महामंडळ आणि जी अनेक महामंडळं आहेत आणि अनेक उद्योग असे आहेत की त्या ठिकाणी कर्मचारी अनेक वर्ष खपत आहेत, काम करत आहेत। आरोग्य हे सगळ्यांचं चांगलं राहावं, परंतु आज जो काही पेमेंट आम्हाला जे पेन्शनच्या द्वारे मिळतं आहे ते अतिशय कमी आणि आमचा प्रपंच चालवण्याला ते कमी पडत आहेत। आणि म्हणून हा लढा जे दिल्लीमध्ये रावत साहेब जे आपले आहेत, ज्यांनी हा लढा गेल्या 10 वर्ष पुढे आणला आणि बुलढाण्यामध्ये ते जे काही उपोषण करून महाराष्ट्र चेतावलेला आहे, देश चेतावलेला आहे। आज पंतप्रधानांशी रात्री त्यांचे बोलणं चालू आहे, आजही उपोषणाला लोक तिथे बसलेले आहेत। या संदर्भाची माहिती आपले पोखरकर सर आपल्या पुढे देतीलच, परंतु आज आपला हा मोर्चा या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांना साक्ष ठेवून आज आपण ही पेन्शन मंचर गावातून मंचर शहरातून मागतो आहोत आणि त्याचं निवेदन खऱ्या अर्थी देण्यासाठी आपण सगळे तालुक्यातील आणि जिल्ह्यातील मंडळी, कर्मचारी, वेगवेगळ्या उद्योगधंद्यातील आज एकत्र आलेलो आहे। त्यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि ही पेन्शन मिळाल्यापर्यंत हा लढा आपला चालूच राहील। यासाठी कितीही वेळ लागला आणि काहीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने पोखरकर सरांना सांगतो आहे की हा लढा असा चालू ठेवायचा आहे। जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण घेतल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा आता पोखरकर सर बोलतील। बोला साहेब, बोलतो राष्ट्रीय संघर्ष समितीचा एक आहे। आता 1 मिनिट आज मंचरमध्ये या मोर्चासाठी उपस्थित असलेले सगळे बंधू आणि भगिनी यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। अश्विनी कलेक्शन सज्ज झाले, यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आपण देशभर राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली 9-10 वर्ष हा लढा उभारलेला। गेल्या 9-10 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीनं पेन्शनरांचं संघटन केलेलं आहे आणि या देशातलं सगळ्यात मोठं संघटन हे राष्ट्रीय संघर्ष समितीच्या रूपाने उभं राहिलेलं आहे। आम्ही सरकारकडे भीक मागत नाही, आमच्या मागण्या देखील माफक आहेत। आम्हाला काय हवंय, आम्हाला फक्त नवरा बायकोला जगण्या इतपत
म्हणजे आम्ही मागतो 7,500 DA, 9-10,000 रुपये जर आम्हाला मिळाले तर निदान सुखासमाधानानं जगू आणि सुखासमाधानानं मरू. आम्हाला असं वाटतं की आम्हाला मेल्यानंतर आमचं कफन सुद्धा आमच्या पैशातनं घेता आलं पाहिजे. एवढी आमची माफक अपेक्षा आहे. हे आम्ही आयुष्यभर नोकरी करताना या EPFOला पैसे भरलेले आहेत. आम्ही फुकट नाही मागत. प्रत्येकाच्या पगारातनं सक्तीनं आम्ही पैसे जमा केले. तुमच्याकडे विश्वासानं ठेव ठेवली. पण या ठेवीचा उद्देश होता की सेवानिवृत्तीनंतर आम्हाला सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा मिळावी. परंतु यांनी त्यात बदल केले, एकतर्फी बदल केले आणि या सगळ्या व्यवस्थेनं, ही जी क्रूर व्यवस्था आहे, या व्यवस्थेनं आम्हाला उतार वयामध्ये, आता आम्ही 70, 75, 80ची लोक आहोत आणि या उतार वयामध्ये आम्हाला रस्त्यावर उतरवलं, आम्हाला दारिद्र्यात लोटलं. 15 वर्षात 1 रुपया वाढलेला नाही. तेव्हा ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेविरुद्ध हे बंड आहे. हे जे जमलेत ते या व्यवस्थेविरुद्धचं बंड आहे. आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाची घेणं देणं नाही. कोणत्याही राजकीय पक्षात झेंडा आम्ही घेतला नाही आणि घेणार पण नाही. परंतु ही व्यवस्था आम्हाला, ज्या व्यवस्थेनं ही पाळी आणली, आम्हाला दारिद्र्याच्या खाईत लोटलं, त्या व्यवस्थेविरुद्ध लढाई. खरं म्हणजे कोणी 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष नोकरी केली, पैसे भरले, आज लाखो रुपये जमा आहेत आमचे आणि आम्हाला पेन्शन मिळते काय 500 रुपये, 600 रुपये, 1000 रुपये, 1200 रुपये, 2000 रुपये. अरे कसं जगायचं 500-600मध्ये? खरं म्हणजे याला लाज वाटायला हवी आहे या सगळ्यांना की हे 600 आणि 800 1000 जगत कसे नवरा बायको जगू शकते. आज 1000 रुपये कशाला पुरताय हो? अहो दवाखान्यात गेलं तर डॉक्टर हात लावायचे 500 रुपये घेतो. औषधं तर वेगळीच आहेत. आणि तुम्ही खुशाल या देशातले हे उच्च पदस्थ सगळे हे म्हणतात अरे आम्ही तुम्हाला 1000 रुपये पेन्शन देतो. मोठं तोंड करून सांगतात अरे 1000 रुपयात काय होतं. यांनी हा कमीत कमी विचार करावा. आणि कमांडर साहेबांच्या नेतृत्वाखाली हा जो लढा चालू आहे हा पूर्ण देशभर आहे. आज आम्ही मंचरमध्ये आलो, सकाळी जुन्नरमध्ये होतो आणि आता मंचरला आलो. आज इथं सुद्धा आम्ही एक मोठा मोर्चा काढून माननीय प्रांत साहेबांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठवणार आहोत की आमच्या या मागणीचा विचार करा आणि त्यासाठी हा मोर्चा आहे. जय हिंद, जय भारत, छत्रपती शिवाजी महाराज की पेन्शन आमच्या हक्काची, त्या बापाची. मध्ये पकडा, मध्ये पकडा.
राष्ट्रीय संघर्ष समितीचा समितीचा राष्ट्रीय तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, राष्ट्रीय संघर्ष समितीचा विजय असो, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, कोण म्हणता देत नाही, घेतलेष्ट भारत पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा विजय असो. अरे बघता काय, अरे बघता काय, अरे बघता काय, अरे बघता काय. शामिल व्हा. कमांडर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. होकरकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. होकरकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत, ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत, भारत माता की घेतल्याशिवाय राहणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. घेतल्याशिवाय राहणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. मिळालाच पाहिजे,
मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. आज या ठिकाणी आपण सर्वजण एनपीएस राष्ट्रीय संघर्ष समितीच्या बोंगा इकडे थोडक्यात राष्ट्रीय संघर्ष समितीचा 2 मिनिट. पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची. शेतमालाला योग्य बाजारभाव, शेतमालाला योग्य बाजारभाव. पेन्शन आमच्या हक्काची. आपण या ठिकाणी आंबेगाव तालुका पेन्शनर असोसिएशनच्या वतीने आम्ही तुम्हाला दिलेलं निमंत्रण. आपण सर्वजण जवळपास जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातून या ठिकाणी आपण आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात. सर्व पेन्शनधारकाचं आंबेगाव तालुक्याचा कार्याध्यक्ष या नात्याने आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण या ठिकाणी उन्हाताना जो मोर्चा काढला, आपल्या कुटुंबाला सुख स्थैर्य लाभावे आणि आपण केलेल्या सेवेत आपला वाटा आणि हिस्सा आपल्याला मिळावा म्हणून आपण या ठिकाणी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या माध्यमातून केंद्र सरकारला अपील करीत आहोत. या ठिकाणी आपले राष्ट्रीय नेते कमांडर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी आपल्या सर्व पेन्शनाची मंजूर होईल आणि आपली दिवाळी गोड होऊ अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजय असो. बोर्डावले पुढे, बोर्डावले पुढे, बोर्डावले पुढे. एक है राष्ट्रीय संघर्ष समितीचा विजय असो, राष्ट्रीय संघर्ष समितीचा विजय असो. हम सब एक है, हम सब एक है. राष्ट्रीय संघर्ष समितीचा, राष्ट्रीय संघर्ष समितीचा. कोण म्हणतो घेणार नाही, कोण म्हणतो घेणार नाही. कमांडर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बाप्पाची. कोण म्हणता देत नाही. नाही. राष्ट्रीय संघर्ष समितीचा कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा. श्रेष्ठ भारत, श्रेष्ठ भारत. सभा घेणार आहोत आणि या सभेनंतर आपण माननीय प्रांत अधिकारी यांना आपण या ठिकाणी निवेदन देणार आहोत. मी सर्वांना विनंती करतो की मी घोषणा देतो
माझ्या पाठोपाठ आपण घोषणा द्यायच्यात. कमांडर अशोक साहेब राऊत आगे बढ़ो, कमांडर अशोक साहेब राऊत आगे बढ़ो, हम सब एक है, हम सब एक है, कामगार एकजुटीचा विजयासो, कोण म्हणतो देणार नाही, त्याच्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, त्याच्याशिवाय राहणार नाही. पेन्शन आमच्या हक्काची. आज ऐका ना, मंचरमध्ये आपण निवेदन देण्यासाठी सर्वजण आलेलो आहोत. आजच्या या निवेदनाचं उद्दिष्ट आपले राष्ट्रीय अरे ऐका जरा, शांतता राखा ना, जरा शांतता राखा. 1 महिन्यापासून हा चाललेला कार्यक्रम आज मंचरमध्ये जवळजवळ शेवटच्या घटकेवर आलेला आहे. आम्ही आज सकाळी जुन्नरला पण एक निवेदन देऊन आलेलो आहोत. आमचे सगळे गुरुवर्य पश्चिम भारताचे संघटक श्री सुभाषराव पोकरकर साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आज ह्या मंचर गावात मंचरची टीम, आपले मंचर अध्यक्ष बानखेली नाना कदम साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमने हे नियोजन करून आपल्याला या चांगल्या मोठ्या संख्येत एवढ्या उन्हात, एवढ्या ज्येष्ठ मंडळी एवढ्या उन्हातून इथपर्यंत चालत आली, तर त्याबद्दल मी सगळ्यांचे पहिले आभार मानतो, सगळ्यांना नमन करतो. आजच्या या निवेदनाच्या निमित्ताने बरीच मंडळी बऱ्याच भागातून आलेली आहे. त्यात आमचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष तानाजी अण्णा काळभोर, आमचे मित्र सुरेश साळुंके साहेब, तसेच डमाले साहेब हे पण आलेले आहेत. मंचरवरून जुन्नरवरून काही मंडळी आलेले आहे, आळे फाट्यावरून आलेले आहेत, आमचे काळे साहेब बोरीवरून आलेले, बरीच मंडळी आलेली आहेत. सगळ्यांचे नावं घेत बसत नाही, पण मी आता निवेदन देण्याच्या तयारीत आपण आहोत सगळेजण. आता जास्त वेळ घेणार नाही, जास्त वेळ पोकरकर साहेबांनाच बोलायचं आहे, त्यांचेच आपल्याला विचार ऐकून घ्यायचे आहेत. तर मी आत्ता 1-2 मिनटासाठी विनवणी करतो आमच्या पिंपरी चिंचवड अध्यक्षांकडं की त्यांनी त्यांचं 2 मिनटात मनोगत संपवून पुढं द्यावं. आज या ठिकाणी APS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कमांडर अशोकराव राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतभर, संपूर्ण तालुकाभर, संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी प्रांत ऑफिस असेल, जिल्हाधिकारी असेल, तहसीलदार असेल, यांना त्या ठिकाणी आपल्या पेन्शन वाढ संदर्भातलं निवेदन त्या ठिकाणी देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. आणि कालच ऐका जरा, शांतता राखा, शांतता. कालच या ठिकाणी खऱ्या अर्थानं बसून घ्या खाली. 3 दिवसापूर्वी 11 आणि 12, 10 आणि 11 2 दिवस बेंगलोरमध्ये खऱ्या अर्थानं CBTची मीटिंग संपन्न होऊन त्या ठिकाणी कमांडर साहेबांना निमंत्रित केलं होतं. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं पेन्शन वाढ संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी चर्चेला येऊन त्या ठिकाणी निर्णय लागण्याची जवळजवळ प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु काही कारणास्तव काल त्यांनी 2 दिवसापूर्वी अचानक जाहीर केलं की ही CBTची मीटिंग दिल्लीमध्ये 13 तारखेला होणार आहे. कालच्याला मीटिंग झाली. येऊ द्या ना, इकडे येऊ द्या ना त्यांना. येऊ द्या इकडे येऊ द्या. साहेबांना विनंती आहे, कृपया हे निवेदन स्वीकारून या ठिकाणी साहेब प्लीज जरा हे निवेदन फक्त घ्या, म्हणजे आम्ही पण जायला मोकळे सर्व. या प्लीज जरा सर. सर आता हे पेन्शनर आहे सर, हे ओके. साहेबांना विनंती करतो, या ठिकाणी जे हे पेन्शनर आहे यांना 1500, 1200, 1500 रुपये पेन्शन मिळणारी ही पेन्शनर आहे. आणि या पेन्शनमध्ये वाढ व्हावी म्हणून खऱ्या अर्थानं हे निवेदन आपण या ठिकाणी केंद्र सरकार दरबारी त्या ठिकाणी पाठवावं अशी आपल्याला नम्र विनंती करतो. साखर कारखान्याचे निवेदन घ्यायला इथं आलेत. आपण सर्व टाळ्याच्या गजरात त्यांना प्रतिसाद देऊ. हे आहेत आणि सर्व टीम आहे. साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही आता जरा घाईत आहात,
आमचं निवेदन माननीय पंतप्रधानांकडे योग्य त्या चॅनलनं आपण पाठवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. साहेब, हे सगळे 70, 80, 85 लोक आहेत आणि एवढ्या उन्हात हे शिवाजी महाराज पुतळ्यापासून इथपर्यंत आलेले आहेत. यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे की ज्या व्यवस्थेनं आम्ही नोकरीत असताना दरमहा पैसे भरलेले आहेत आणि या व्यवस्थेनं मात्र आम्हाला भिकारी बनवलं, रस्त्यावर उतरवलं आणि याही वयात आम्हाला संघर्ष करावा लागतो. ही खरं म्हणजे या देशाच्या दृष्टीनं की ज्या देशाची संस्कृती सांगते ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत किंवा मातृदेवो भव पितृदेवो भव ही संस्कृती सांगणारा देश आणि आज मात्र या सगळे खरं म्हणजे तुम्ही तर अतिशय तसे ह्यात या सगळ्या वयोवृद्धांना रस्त्यावर उतरायला लावते. खरी म्हणजे ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि आपण यात स्वतः लक्ष घालाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. एक मिनिट निवेदन पाठवतो म्हणून. सर्व पेन्शनर मंडळींच्या मागण्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहे आणि जसं आता यांनी पोखरकर साहेबांनी मनोगतामध्ये व्यक्त केलं की कुठल्याही देशाचे ज्येष्ठ व्यक्ती हे आधारस्तंभ म्हणून पाहिलं जातं त्यांच्याकडे. त्यामुळे पेन्शनरांप्रती आम्हाला तर सद्भाव आहेच आहे, परंतु शासनाला देखील आपल्याप्रती सद्भाव राहणार आहे. आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या उचित त्या व्यासपीठापर्यंत 100% पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेवटी सरकारला कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणं किंवा त्यांना हे होईल याच्या अनुषंगानं भूमिका शासनाची नसते आणि ज्येष्ठांच्या या समस्या आणि त्यांच्या अडचणी लक्षात घेऊनच ज्येष्ठ नागरिकांचा कायदा 2007चा केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आणावा लागलेला आहे. तुमच्या सर्वांच्या ज्या काही अडीअडचणी त्याच्याप्रती सरकार हे नेहमी संवेदनशील आहे, इथून पुढे राहील. आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या निश्चितपणाने पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर निश्चितपणाने प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्यू. विजय असो. बोला, कोण बोलतोय?